पावशी बायाचा फोन आलता. पावशी बाया म्हणले टाकी संपली. चला म्हणलं जाऊ टाकी आणायला. मग काय गेलो टाकी आणायला. तिथे गेलो तो गोडाऊन मध्ये गाडी उतरत होती आणि मग भैया काय करीत होता तर भैया घेत होता टाकी. बघा या टाक्या लय मोठ्या टाक्यात. मग काय घेतली आम्ही टाकी निघालो. तेवढ्यात आली बाहेर एक मोठी गाडी. म्हणलं चला आपलं जाऊन द्या याय ना का. मग गल्लीत आलो तर बघतोय तर काय तर टँकर आलं होतं पाण्याचं. आमच्या इथं पाणीच नाही त्याच्यामुळे मग टँकर आलं. मग काय संतोष दादा टाकी धुत होते. म्हणलं संतोष दादाला धुवा म्हणलं नीट टाकी. गणू काका म्हणलं तर गणू काका मलाच बडबड करायला लागली. बघा काय म्हणते. मग लगेच आलं भाऊ गणू काकाकडे टँकर. गणू काका म्हणले होते पाणी भरताना काढ. मग काय बसलो काढीत. पंपू काका ते बोलत होते काहीतरी त्यांचं काहीतरी पाण्यात चालू होतं. मग काय लगेच मागून अजून एक टँकर आलं. 2 टँकर आलते भाऊ गल्लीत. म्हणलं आता पाणी सगळं खपत आहे का काय की. पण सगळं पाणी खपलं ना. सार्थक आला आणि सार्थक म्हणायला लागला आपल्या प्रभागात काय विषय चालू आहे. सार्थकला म्हणलं काही नाही आपल्या गल्लीला पाणी कमी पडायला लागलंय. मग काय लगेच सारूने बी टाक्यात ते आणले आणि सारू बी तो कसा पाणी भरतोय. मोटर लावली वर आता. काय पाणी ते भरलं आणि म्हणलं चला आता घरी जाऊन बसावं. घरी गेलो तर लगेच पाऊसच यायला लागला बा. असा बारीक केसावाने पाऊस येत होता का नाही. म्हणलं येऊन द्या जाऊन तेवढं थोडा जास्त यावं. तेवढ्यात समर्थ आला. समर्थ म्हणला आपल्याला कपडे आणायला जायचंय. म्हणलं अरे पावसा पाण्यात आता कायला आणतो. तर समर्थ म्हणला नाही आपल्याला लग्नाला जायचंय. म्हणलं बरं आहे चल. मग गेलोत बाबा कपडे आणायला. तिथे गेलोत कपडे आणायला तर कशाचं काय अण्णाने सारं उचकीच केलं. बघा किती राडा पडलाय तिथं. लगेच मालक म्हणले कल बरं चूस का आणते तरी पॅन्ट. म्हणलं करा तुम्ही तुमचं. मी म्हटलं आरशात बघतो. असला भारी आरसा होता का नाही तिथं मस्त. बघा कसं क्लिअर फोटो ते निघत होते. मग काय घेतले कपडे अण्णाने केले चूस. काय घेतले कपडे निघालो होतं आता घरी. जाता जाता तिथं होतं क्रेन. असलं मोठं होतं का नाही क्रेन. भलं मोठं होतं दांडगं. घरी गेलो ना आजी लगेच म्हणली दही आण. मग काय आपण अण्णाला केला फोन आणि निघालोत. तेवढ्यात लगेच जाता जाता तिथं दिसला वेदांत मध्येच उभा होता. वेदांतला म्हणलं काय करतो काय नाही. तर वेदांत नमस्ते करत होता. त्याला म्हणलं तुला काय इलेक्शन लढायचं आहे का काय. म्हणलं पुढचा नगराध्यक्ष तूच. लगेच मग गेलो दही आणाय. तिथं मग घेतला आम्ही रोल खाल्ला मस्तपैकी निघालोत आता घरी. घेतलं दही निघालोत. बघा अण्णा कसं चालत आहे कान. मग लगेच घरी गेलो तर पाऊसच चालू होता. म्हणलं पाऊस काय जोरात काय आहे ना. म्हणलं जाऊन द्या पिळपिळत चालू आहे. मग लगेच मागं गेलो. सुदर्शन बघतोय तर काय करतो. सुदर्शन जेवण करीत होता. म्हणलं जेव. आणि रात्री बी असे भांडणं लागले होते की नाही कुत्र्याची त्यांची. बघा ना त्यांना म्हणतोय मिटून घ्या पावसा पाण्याचं तर ती बी काय मिटून घ्यायला. जाऊन द्या म्हणलं हे काय मिटून घ्यायनात. मग काय गेलो मोबाईल शॉपीत अण्णाचा मोबाईल ते दाखिलं आणि निघालोत माघारी. तेवढं मग लाईक फॉलो कमेंट करायला विसरू नका.